IPLच्या इतिहासामध्ये पहिल्या षटकात 3 बळी घेऊन खळबळ उडून देणारा जो प्रफुल्ल हिंगे नागपुरातला आहे आणि त्याचा हा डेब्यू मॅच होता IPLचा आणि त्याच्यामध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्यानंतर आज आपण घरच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्याचे बाबा आणि आई यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नेमकं प्रफुल्ल जो आहे तो क्रिकेट खेळायचा कसा तो क्रिकेटमध्ये आला आणि काय नेमकी कालची प्रतिक्रिया होती ज्या वेळेस त्यांनी पहिलं म्हणजे बघितलं की पहिला बळी गेला आहे. म्हणजे 1 विकेट घेतली, 2 विकेट आणि 3 विकेट झालेले आहेत. पहिल्यांदाच असं घडलेलं आहे की डेब्यू मॅचमध्ये की असं केलेलं आहे की 3 जणांना त्यांनी बाद केलेलं आहे. काय सांगाल एक वडील म्हणून, काय त्यावेळेसची प्रतिक्रिया होती, कसं काय भावना होत्या नेमक्या? ॲक्च्युली तो ओव्हर संपल्यानंतर काय म्हणते बा, जे पण कॉमेंट्रेटर होते, सर्व सुपिरियर कॉमेंटेटर होते इन्क्लुडिंग नवज्योत सिंग सिद्धू वगैरे, तर ते मला एक लाईन त्यांची ऐकायला आली त्या जल्लोषामध्ये. तर आणि ते खाली एक डिस्प्ले पण होतं की दिस इज देअर हायेस्ट रेकॉर्ड ऑफ इन 18 इयर्स. 18 वर्षामध्ये काय म्हणते बा, हा जो डेब्यू मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट आणि ओव्हर हॅट्रिक घेणारा आजपर्यंत प्लेयर लोकांनी घेतल्या आहे. एका मॅचेसमध्ये 4 विकेटा घेतल्या, 5 विकेटा घेतल्या, 6 विकेटा घेतल्या. पण त्यांनी जे काय म्हणते बा एका ओव्हरमध्ये 3 विकेटा घेतल्या आणि त्याही डेब्यू मॅचमध्ये, आणि तो एक 18 वर्षात वर्ल्ड रेकॉर्ड बनला. त्याच्यानंतर मग त्या विकेटा वारंवार रिप्ले दाखवत होत्या. तर तेव्हा एकदम तो वाव मोमेंट होता. आणि कुणाच्याही लाईफमध्ये, कुण्या प्लेअरच्या लाईफमध्ये हा वाव मोमेंट येणं म्हणजे त्याला काय म्हणते बा, रात्रभर तो सोडा आहे, 8 दिवसही झोप येणार नाही असा तो वाव मोमेंट कदाचित त्याच्यासाठी असेल आणि एका परिवारासाठी राहू शकते. नक्कीच. आई बाबा म्हणून तुम्ही प्रफुल्ल हिंगेचा जो संघर्ष आहे तो जवळून पाहिलेला आहे. काय सांगाल, काल एवढा मोठा छान आनंदाचा क्षण होता आणि एकदम ते दिवस आठवले असतील तुम्हाला, काय सांगाल त्या आठवणी? नाही, आता ते म्हणतं ना, तू होता कसा आणि झालास कसा, तू होता असं काय आणि झालास कसा. तर त्या म्हणीनुसार काय म्हणते बा, तो आधी कधी वाटलंही नव्हतं काय बा, तो जेव्हा लहानपणाच्या ज्या स्टेजला होता किंवा मिडल एजला पण जो होता बिफोर गोईंग टू क्रिकेट, तर तेव्हा असं वाटलं नव्हतं का बा हा म्हणजे एवढा स्वतःला काय म्हणते बा प्रिपेअर करेल. तर एक थोडंसं अकॅडमीचं प्रेशर होतं बहिणीचं, कारण ती बहीण एक नर्सरीपासून तर ती 10th 11th 12th पर्यंत ती एकदम म्हणजे फर्स्ट यायची. इवन ते 2014मध्ये टॉपर होती 10ची आपल्या विदर्भ झोनची. आणि त्याच्यानंतर लगेच तिने काय म्हणते बा CA पण केलं तिने फास्टमध्ये. 2021मध्ये तिचं CA पण झालं. इमिजिएट ती जॉबवर पण आहे आणि तिचं जस्ट गोईंग टू बिफोर 3-4 महिन्यापूर्वी लग्न पण झालं आहे. आज ॲक्च्युली कोइन्सिडन्स ती आता आज सासरी आहे, पण ती आज संध्याकाळी येणार आहे आणि ती पण तिच्यासोबतही आम्ही वाव मोमेंट साजरा करू आणि एक फॅमिली हे करू. नक्कीच. ज्याप्रमाणे आपण बघतो की कोणी पण कुठल्याही क्षेत्रात जेव्हा समोर जातं तर आदर्श कुणाला तरी मानत असतं. प्रफुल्ल कुणाला आदर्श मानतो क्रिकेटमध्ये? आदर्श त्यांनी आपल्या बऱ्याचशा इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी उमेश यादवचं नाव घेतलं होतं. कारण तो लहानपणापासून काय म्हणते बा, जेव्हा अंडर 14च्या ट्रायलला गेला होता, अंडर 16च्या, आणि त्याला जेव्हा VCAने तिथं सिलेक्ट केलं होतं, त्या अंडर 16 म्हणजे 16 वर्षाच्या आतमधल्या त्याचं जेव्हा वय होतं तेव्हा एक उमेश यादव हा मॅच्युअर्ड क्रिकेट प्लेअर होता इंडिया खेळलेला. तर त्याच्यासोबत ज्या फोटोज आहे आणि त्याच्यासोबत फोटो काढून त्या शेअर केल्या. आणि काय ड्रीम, ते कुठेतरी एक गॉड्स प्लॅन असते. आपण नेहमी वारंवार गॉड 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 म्हणतो. त्यावेळेसची त्याची जेव्हा 14 वर्षाच्या असताना ते उमेश यादवसोबतची फोटो आणि त्याच्यासोबत खेळताना विदर्भ क्रिकेट असोसिएशनची म्हणजे जर्सी प्रफुल्लनी घातलेली आणि उमेश यादवनी घातलेली जर्सी, आणि दोघं बाजूला उभे राहून त्या एका जर्सीमध्ये त्या फोटो काढून राहिले. तर ते त्याचं एक गॉड प्लॅनचं जे वाव मुवमेंट होतं, कदाचित मला नाही वाटत की हे सर्वांच्या आयुष्यात येते. आणि त्याच्या आयुष्यात हे वारंवार घडत आलेलं आहे. नवीन जे लोक आहे, नवीन एक्सपर्ट्स आहे, नवीन कोचेस आहे, नवीन प्लेयर आहे, त्याच्यासोबत जुळत आहे. आणि जे कालचा जो वाव मुवमेंट आहे ते तर आता इंटरनॅशनल प्लेयरसोबतही तो ड्रेसिंग रूम शेअर करत आहे. तो जे त्याच्यासाठी जे मुवमेंट्स आहे ते नॅचरली आहे, टीम इंडियाच्या निळ्या जर्सीकडे त्याला नेत आहे. नक्कीच. माझा प्रश्न काकूंना आहे, जेव्हा प्रफुल्लने वैभव सूर्यवंशीची पहिली विकेट घेतली त्यावेळेस काय तुमच्या नेमक्या भावना होत्या एक आई म्हणून? कारण तुमचा एक व्हिडिओ जो आहे, एक जल्लोष करतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. जेव्हा त्यांनी पहिला ओव्हर टाकला तेव्हा विकेट नाही मिळाली आणि दुसऱ्या ओव्हरला विकेट मिळाली. दुसरा बॉल टाकला
दुसरा बॉल टाकला तेव्हा त्याला विकेट मिळाली, तर आमचा आनंद काही मावेना झाला होता. एक आई म्हणून तुम्ही काय सांगाल, म्हणजे तुम्ही आई आहात त्यामुळे तो जेव्हा क्रिकेटला जात असेल त्याची तयारी असेल किंवा शाळेत असतानापासून सगळ्या या गोष्टी तुम्ही पाहिलेल्या आहेत आणि कालचा क्षण काय सांगाल सगळं? आणि तो शाळेत जाताना तो स्वतःच करायचा आणि खेळायला जायचा तेव्हा आपण सगळं आदल्या दिवशी सांगून ठेवायचं की आज मला उद्या इथं जायचं आहे, 4 वाजता जायचं आहे, 3 वाजता जायचं आहे, आणि स्वतःची तयारी स्वतः करायचा. ग्राउंडवर बी जाताना प्रॅक्टिस करायला तो स्वतः उठायचा, स्वतः जायचा. स्वतः मेहनत केली त्याने. बरोबर. आता आपण बघतोय की कालचा जो वाव मुवमेंट आहे तुमच्या म्हणजे सगळ्यांसाठीच, नागपूरकरांसाठी देखील एक अभिमानाचा तो क्षण होता, कारण तो नागपूरचा मुलगा आहे. आता काय सांगाल, पुढे तुम्हाला प्रफुल्लला कुठे बघायचं आहे, म्हणजे एक बाबा म्हणून, एक आई म्हणून? एक आई बाबा म्हणून सगळ्यांनी, प्रत्येक पॅरेंटची एकच इच्छा असते की भाई या स्टेजवर पोहोचल्यानंतर आपल्याला बॅक यायचे नाही, आणखी मेहनत करायची आहे त्या स्टेजपर्यंत पोहोचण्यापर्यंत, का जिथे ती इच्छा संपते, आपलं डेस्टिनेशन संपते. दॅट्स ते क्रिकेट लेवल, म्हणजे टीम इंडिया निळ्या जर्सीमध्ये त्याला एक लेजंड शिवाज टीमसोबत खेळताना एक बघायचं आहे. नक्कीच. काय सांगाल, आता आपण बघतोय की प्रफुल्ल हा फक्त तुमचा मुलगा राहिलेला नाही आहे, तो एक आता मोठा क्रिकेट प्लेयर झालेला आहे आणि ज्याप्रमाणे आता तुम्ही सांगितलं आहे की आणखीन पुढे भविष्यात त्याने चांगलं खेळावं, इंडियन टीममध्ये जावं वगैरे, अशा काही इच्छा आहेत का? कशा प्रकारे आता पुढचं त्याचं भविष्याचं प्लॅनिंग आहे? आता ॲक्च्युली IPL झाल्यानंतर काय म्हणते बा डोमेस्टिक मॅचेस चालू होत असतात आणि काय म्हणते बा आता एकच मॅच खेळलेला आहे तो, जस्ट कालची डेब्यू मॅच होती त्याची. आता बऱ्याचशा मॅचेस बाकी आहे. आता अशीच कामगिरी जर काय म्हणते बा करत राहिला, शेवटी परफॉर्मन्सवर आता क्रिकेट टिकून आहे, पूर्वीसारखं नाही राहिलं, तर तो अशीच कामगिरी जर करत राहिला तर नक्की तो इंडियन टीम सिलेक्टर्सच्या मनामध्ये किंवा मीडियाच्या मनामध्ये तो नक्कीच येईन आणि अशीच कामगिरी तो करत राहील ही आम्हाला 100% गॅरंटी आहे. आणि तो एक दिवस काय म्हणते बा नक्की टीम इंडियाच्या टीममध्ये सिलेक्ट होऊन आपल्याला सर्वांना तो टी व्हीवर खेळताना दिसेल. मला एक खेळाच्या पलीकडे जाऊन विचारायचं आहे की प्रफुल्ल शालेय जीवनात कसा होता, कसा त्याची इथपर्यंतची जर्नी राहिली आहे, एक आई म्हणून तुम्ही काय सांगा? शाळेचं पूर्ण त्याची जर्नी आतापर्यंत. शाळेत जात अभ्यासात कसा होता? अभ्यासात एवढा काही खूप हुशार नव्हता. शाळेत जायचा तो, शाळेत थोडी मस्ती वगैरे करायचा तो, आणि शाळेतून आला की मग इथे आपल्या घरासमोर खेळायचा, लहान लहान मुलं घेऊन सन्यानी खेळायला. त्याला म्हणजे मित्र म्हणजे छोटे छोटे मित्र, खूप मोठे मित्र नव्हते. क्रिकेटमध्ये आवड कशी निर्माण झाली त्याची? असंच वस्तीमध्ये गल्ली क्रिकेटमध्ये खेळताना वगैरे काय म्हणते बा, जसं कोणी म्हणते का बा, असं आपणही बोलताना चर्चा करतो, वा क्या बॅटिंग किया, क्या बॉलिंग किया, तो एखादा मधात कोणीतरी म्हणून देते तू कर सकता क्या ऐसा. आता एखाद्या वेळेस माणसाच्या मनात जिद्द जर आली, हा तू क्या शरत लगा रहा रे मैं भी कर सकता हूँ ऐसा, होऊ शकते. दॅट मोमेंट्स टी केम्स. आपल्याला तर ते लक्षात नाही लहान लहान पोरं काय बोलतात, त्यांच्या आपण भविष्य बी नाही पाहू शकत आणि वर्तमानही पाहू शकत नाही. तर होऊ शकते तो मोमेंट कदाचित त्याच्या ब्रेनमध्ये घुसला असेल आणि तिथून त्याची उत्पत्ती झाली असेल. बरोबर. काल जेव्हा प्रफुल्ल खेळायला मैदानात उतरला तेव्हा तुम्हाला वाटलं होतं का की हा असं काहीतरी इतिहास घडवेल? हां, नॅचरली असं वाटलं होतं की कसं आहे, कोणी पहिली एक डेब्यू मॅच जेव्हा खेळतो तेव्हा त्या प्रत्येक प्लेयरला असं वाटते की मला आज हे डेब्यू मॅच खेळण्याचा जो चान्स मिळाला आहे याला मला गमवायचं नाही आहे. तर तो त्याच्यासाठी तो अतोनात प्रयत्न करतो आणि त्याच्यासाठी त्याला जे काही करावं लागेल ते तो करण्याचा प्रयत्न करतो. आणि पूर्ण जर प्रयत्न करून जर सक्सेस नाही मिळाला तर दॅट इज अपार्ट फ्रॉम टीम, कारण सामोरचाही खेळणारा प्लेयरच असतो, त्यांनी मेहनत केलेली असते. आता हे यश कोणाच्या पदरी पडते आणि कोणाच्या पदरी नाही पडत ते ग्राउंडवर दिसते. नक्कीच. आज जो आपण प्रफुल्ल बघतो आहे याच्या यशाच्या मागचं श्रेय जे आहे म्हणजे तुमची मेहनत असेल, कोच असतील त्यांची मेहनत असेल, आणि या सगळ्या गोष्टी आता प्रफुल्ल जो आहे तो एक नागपूरसाठी अभिमान झालेला आहे. तर या क्षेत्रामध्ये येणाऱ्या नवीन मुलांकरता, खेळाडूंकरता तुम्ही काय सांगाल, काय संदेश द्याल? नवीन पोरांना, ज्युनियर पोरांना माझं एकच म्हणणं राहील का बाई, आपल्या ज्या पॅरेंट्सच्या ज्या इच्छा आहे, आणि सर्वात पहिले तर अगोदर तर असं आहे का म्हणजे आपल्या मनामध्ये, मुलांच्या मनामध्ये काय आहे ते पॅरेंट्सनी जाणून घ्यायचं आहे. जर मुलाला वाटलं का मला काय म्हणते बा इंजिनियर बनायचं आहे तर त्याला त्या लाईनकडेच जायचं. पॅरेंटनी हे नाही म्हणायचं की मी त्याला डॉक्टर बनवायचं आहे.
जर त्याची इच्छाच इंजिनियर बनायची असेल आणि डॉक्टर बनायची नसेल, जर त्याची इच्छा काय म्हणते बा एक आर्किटेक्चर बनायची असेल, त्याची इच्छा जर क्रिकेट खेळायची असेल, त्याची इच्छा जर एखादा ड्रॉइंग पेंटिंग काढायची असेल, कारण कुठल्याही स्किलमध्ये माणूस हा टॉप लेवलपर्यंत जाऊ शकतो हे सर्वांना माहीत आहे. बट त्याच्यात त्याची आवड निवड आणि स्किल त्याला त्या पॅरेंट्सनी पाठिंबा द्यायला पाहिजे. आणि कोणा नवीन क्रिकेट खेळण्यावाल्या पोरांना माझं हे सांगणं राहील का जोपर्यंत तुम्ही डिसिप्लिन आणि डेडिकेशननी त्याला आत्मसात करणार नाही, आपल्या दिलेल्या वेळेमध्ये काय म्हणते बा कोचेसनी सांगितलेल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून जर पूर्णपणे आपण मेहनत जर केली तर नक्की कोणी पण त्या लेवलपर्यंत पोहोचू शकतो. यात काही वाद नाही. सक्सेस मिळो ना मिळो आपलं कर्तव्य समोर जर निरंतर जर ठेवत राहिलो आपण तर काय म्हणते बा एक दिवस आज नाही उद्या नाही परवा नाही 2 महिन्याने नाही वर्षाने नाही कधीतरी एक सक्सेस मिळते. याच्यावर आपली ख्याती आपले लक्ष ठेवावं. नक्कीच धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा. तर आपण बघितलं की प्रफुल्ल हिंगे जो आहे त्याची वादळी सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी भारतीय क्रिकेट टीमला पुन्हा एकदा हुकमी एक्का जो आहे तो मिळालेला आहे. आता हे बघण्यासारखं असणार आहे की प्रफुल्ल हिंगे किती विक्रम मोडीत काढतो येणाऱ्या काळामध्ये. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.